नमस्कार मंडळी, आपल्या नवीन सिनेमॅटिक आणि माहितीपूर्ण ट्रॅव्हल सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. कोकणात आणि गोव्यात फिरून कंटाळले असाल आणि समुद्रकिनाऱ्यावरील एखाद्या नवीन ठिकाणाच्या शोधात असाल तर ही ट्रॅव्हल सिरीज तुमच्यासाठीच आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अनएक्सप्लोर्ड गोकर्ण, जिथे प्राचीन मंदिराबरोबरच 5 सुंदर बीच आहेत. यामधील 2 बीचवर आपल्याला ट्रेक करून किंवा फक्त बोटीनेच जाता येतं. तसेच गोकर्णपासून 50 किलोमीटरवर असलेल्या गूढ याना गुहा, विजयी इतिहास आणि स्थापत्यासाठी ओळखला जाणारा मिरजन फोर्ट, त्याचबरोबर मुर्डेश्वर मंदिर आणि शेवटच्या भागामध्ये आपण जाणार आहोत अनटच हेवन ऑफ कर्नाटका होनावर. इथंच आहे भारतातील 3रा क्लीनेस्ट इको बीच, मँग्रोव्ज बोर्ड वॉक. त्याचबरोबर इथल्या बॅकवॉटर्समध्ये आपण करणार आहोत बोटिंग सफारी. या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला आमचं बजेट ब्रेकडाऊनही देणार आहे. चला तर मग सुरुवात करूया सिनेमॅटिक आणि माहितीपूर्ण अशा रोड ट्रिपला. पुण्यामधून आपल्या प्रवासाची सुरुवात करणार आहे. आपण बस बुक केलेली आहे. गोकर्ण हे महाराष्ट्रातील सगळ्या ठिकाणहून ट्रेन आणि बसने कनेक्टेड आहे. कुमटा किंवा गोकर्ण रोडला तुम्ही ट्रेनने सुद्धा येऊ शकता. बसमध्ये मस्त व्हेज पुलाव खात आपला प्रवास सुरू झाला होता. पुण्यावरून गोकर्णाचा प्रवास चालू केलाय. तर त्या बसचं तिकीट होतं जवळपास 1400 रुपये आणि ओव्हरनाईट ही जर्नी असणार आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आपण गोकर्णमध्ये पोहोचलोय आणि आपण चेक इन केलेलं आहे आपल्या हॉटेलमध्ये. तर आपण जे थांबलोय तर हे आहे शांतिकृष्णा रेसिडेन्सी हे हॉटेल. तर हे कुडले बीच रोड वरती आहे. ही आपली रूम आहे. या रूमचा एक वॉक थ्रू देतो. तर तुम्हाला साधारण 1,500 ते 2,500 पर्यंत चांगली एसी रूम भेटू शकते. वॉशरूम परफेक्ट आहे आणि या साईडला आहे ही बाल्कनी आणि बाल्कनी मधून समोर पूर्ण बीच दिसतोय. मस्त. इथं तुम्ही गोकर्ण एक्सप्लोअर करणार असाल, बाईक अवेलेबल आहेत, त्याचप्रमाणे ऑटो रिक्षा किंवा कॅब सुद्धा अवेलेबल आहेत. तर तुमच्या बजेट प्रमाणे तुम्ही हे सगळं बुक करू शकता. तर आपण जाणार आहे इथली मंदिरं बघायला. गोकर्णच्या मुख्य मंदिराजवळच श्री गणपती मंदिर आहे. असं सांगितलं जातं की त्रेतायुगामध्ये रावणाने गणपतीच्या डोक्यामध्ये प्रहार केला होता. त्याच घटनेचे साक्ष देणारे हे मंदिर. इथे बाल गणेशाची उभा राहिलेल्या रूपातील मूर्ती आहे. तर मित्रांनो, आता आपण मेन मंदिराच्या इकडे निघालोय. या गल्लीमध्ये अशी बरीच दुकानं आहेत आणि मंदिरामध्ये प्रवेश करताना तुम्हाला धोतर हे कंपल्सरी असतं. तर या मंदिराचं असं महात्म्य आहे की जेव्हा रावणाने शिवाची तपस्या केली तेव्हा त्याला एक आत्मलिंग प्राप्त झालेलं आणि आत्मलिंग म्हणजे त्याला पूर्ण वरदान मिळालेलं. तो लंकेकडे जात असताना गणपतींनी वेशभूषा घेऊन एका गुराख्याची त्याच्याकडून ते आत्मलिंग काढून घेतलं आणि ते या मंदिरात स्थापन केलं. या मंदिराच्या साईडलाच गोकर्णचा सगळ्यात महत्वाचा असा मोठा बीच आहे. तर तोही आपण बघणार आहे. गोकर्णच्या मेन बीच पासून 10 मिनिटांमध्ये रामतीर्थ हे ठिकाण आहे. असं सांगितलं जातं ज्यावेळी प्रभू रामांकडून रावणाचा वध झाला त्यानंतर धर्महत्येचा दोष निवारण्यासाठी प्रभू रामांनी या ठिकाणी शिवाची पूजा केली. गोकर्णमधल्या एका लोकल हॉटेलमध्ये आलोय आणि हे खास सी फूडसाठी स्पेशल असं हॉटेल आहे. तर इथं आपण घेतलेलं आहे किंगफिश आणि स्क्वॉड मसाला पण घेतलेला आहे. गोकर्णमध्ये बरेच खानावळ आहेत.
जिथे तुम्ही इथलं लोकल फूड आवर्जून ट्राय करा. दोघेजण 500 ते 700 रुपयांमध्ये इथं आरामात खाऊ शकता. तर मित्रांनो, दुपारचे आता 4 वाजलेत आणि आता आपण गोकर्णचे काही बीचेस एक्सप्लोअर करायला सुरुवात करतोय. तर ते करण्याआधी आपण आलेलो आहे या मागच्या रामतीर्थ या ठिकाणी. तर इथे एक मोठा तलाव आहे आणि या ठिकाणीच सिंगम मूवीचं सुद्धा शूट झालेलं होतं. तर आपण इथं जबरदस्त असे ड्रोन शॉट्स घेऊन जाणार आहे ओम बीचला. कोठी तीर्थ हरिद्वार बनारस प्रमाणेच दक्षिण भारतातील या स्थळाला धार्मिक महत्त्व आहे. तळ्याच्या मधोमध असलेले मंदिर, आजूबाजूला नारळी पोफळीच्या बागा या परिसराची सुंदरता वाढवतात. सकाळपासून काय काय केलं? सकाळपासून टेम्पल व्हिजिट केले. छान होते सगळे टेम्पल, असे साऊथ इंडियन टिपिकल लोक होती. मस्त वाटलं. ओमच्या आकारातील बीच तुम्ही कधी पाहिलाय का? मला कमेंट करून नक्की सांगा. इथे तुम्ही बऱ्याच वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करू शकता. सनसेट होणार आहे. आता 5 वाजलेत आणि आपण ओम बीचवर थांबलोय. इकडे अशा मागं बऱ्याचशा बीच साईड शॅक्स आहेत. त्याचबरोबर त्या साईडला फेमस नमस्ते कॅफे आहे. तर गोकर्ण हे फक्त बीचेससाठी फेमस नाही आहे, तर हे फेमस आहे काही ट्रेकसाठी सुद्धा. म्हणजे ॲक्च्युअल बीच ट्रेक इकडं बरेच आहेत. तर आत्ता आपण जो ट्रेक करणार आहे तो आपण आता ओम बीचवरून आपण हाफ मून आणि पॅराडाईज बीच असा एक छोटासा ट्रेक करायसाठी आपण निघालो. जे ओमचा शेप आहे तर तो हा पहिला ओ इकडं आहे. असा अर्धवर्तुळाकार हा बीच आहे आणि आता आपण इकडून पुढं वरती या टेकडीवरून जाणार आहे. समुद्र किनाऱ्यावरून उंच लहान टेकड्या पार करत आम्ही या ट्रेकला सुरुवात केली होती. सोबतीला होता लाटांचा खळखळाट आणि दूरवर पसरलेला अथांग समुद्र. हा ट्रेक रूट आहे. इकडे लिहिलेला हाफ मून बीचला 30 मिनिट्स लागतील. गोकर्णचा हा ट्रेक तुम्ही नक्कीच करायला हवा. ट्रेक रूट प्रॉपरली मार्क असून गुगल मॅपच्या मदतीने तुम्ही हा सहज करू शकता. हो हो, काय नजारा आहे यार. कडक कयाकिंग चालू आहे त्या ठिकाणी आणि ट्रेल एकदम मस्त आहे. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ट्रेक करायला भेटलं पाहिजे. जबरदस्त मजा येते. अंधार पडायच्या आत आपल्याला हाफ मून बीचला जायचंय. बघूया आता सनसेट भेटतोय का नाही. ओम बीच पासून पॅराडाईज बीच पर्यंत ट्रेकला 2.5 तास लागतात. असला जबरदस्त व्ह्यू आपल्याला दिसला की अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटलेत. असले जबरदस्त मी ड्रोन शॉट्स पहिल्यांदाच शूट केलेत. त्यामुळे भन्नाट व्हिडिओ असणार आहे याची मला गॅरंटी आहे. तर या ट्रेकविषयी तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. गोकर्णला मुख्यतः 5 बीच आहेत. सगळ्यात पहिला आहे तो गोकर्णचा मेन बीच, त्यानंतर आहे कुडले बीच, तिसरा आहे ओम बीच, चौथा आहे पॅराडाईज बीच, तर शेवटचा बीच आहे तो हाफ मून बीच. तर यातल्या 3 बीचला तुम्ही डायरेक्ट कार किंवा बाईकने येऊ शकता. पण हा जो हाफ मून आणि पॅराडाईज बीच आहे तिथं फक्त तुम्हाला ट्रेक किंवा बोट घेऊनच इकडे यावं लागतं. पण येणं खरंच वर्थ आहे. म्हणजे गोकर्णचा हा जो ट्रेक आहे
तो तुम्ही नक्कीच करा. आपण सुरुवात केलेली ओम बीचपासून आपण ट्रेक केल्यामुळं आपलं थोडंसं अंतर कमी झालेलं. साधारण अर्धा तासामध्ये आपण या पॅराडाईज बीचवरती येऊन पोचलो आहे. आणि याच्या पलीकडे अजून जर आपल्याला हाफ मून बीचला जायचं असेल तर साधारण आणखीन अर्धा तास लागतो. तर आपला हा गोकर्णचा डे 1 आता इथंच संपूया. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुढच्या पार्टमध्ये आपण जाणार आहे आता याना केव्स आणि गोकर्णचे राहिलेले बीच एक्सप्लोअर करायला. चला तर मग बाय बाय, भेटूया आता पुढच्या एपिसोडमध्ये.